म्हणजे कसं ना, आता ह्या वयामध्ये म्हातारा माणसाला काही झालं की काळजा धसवतो. म्हणजे आता त्यांचं काही सांगता येते का? जय आणि आदिती म्हणाले की ऑपरेशन करणार आहेत, म्हणून मग आम्ही पण बिनधास्तच होतो. पण म्हणजे काय झालं, मागच्या वेळी जेव्हा अण्णा आजारी होते ना, तेव्हा हे दोघे आले होते, पण मग त्याच्यानंतर त्यांना जमलंच नाही हो. म्हणजे कामात असतील ना, काय करणार. पण कसं होतं, तर म्हातारं माणूस आहे ना, वेळ काळ काही सांगून येते का? म्हणून आपलं येत जात राहावं. मी त्यांना किती वेळा सांगते, पण ऐकत नाही. आईचा फोन चेनूचाच असणार. काय करणार, या अशा वेळेला मुलाला आजीकडे ठेवून यावं लागलं. काय खोकरू ग माझं. आठवणीत असेल हो त्याला आईची, लहान आहे ना अजून तो. मी ना जरा 2 शब्द बोलून घेते त्याच्याशी, बरं वाटेल. आहो तुम्ही पण चला ना, जरा 2 शब्द बोलून घ्या. त्याला बरं वाटेल. ते म्हणजे एकटा आहे तो आजीकडे. ते अशा मी आले. आलो हा मी. बाईला कुठं काय बोलायची काय अक्कल आहे काय? हा, सुनवे ना मी तिला, डोक्यात जाते माझ्या. हा हो, तुम्ही जरा दुर्लक्ष करा ना. आपण इथे अण्णांना बघायला आलोय ना. फक्त बघायला आलेलो नाहीये. त्या बाईच्या गप्पा ऐकता ऐकता महत्वाचं विसरतेस तू. हो हो, आदिती, इथे पैसे भरायला लागतील ना. किती भरायचे सांग, म्हणजे काका भरून येतील. मी कोणालाही मदत करत नाहीये. हा, मी अण्णांसाठी करतोय. आणि माझ्या मित्रासाठी करणं हे माझं कर्तव्य आहे असं मी मानतो. काकू, आम्ही पैसे भरले. हो का? पण आम्ही पण आणलेत पैसे. तुझ्याकडेच ठेव, हे लागतील इथे. नको काकू, पैसे लागले ना तर मी अगदी हक्काने मागून घेईन तुमच्याकडे. तुम्ही इतके आलात, धीर दिला, हे काही कमी आहे का? काका, थँक्यू. मी इथे अण्णांना भेटायला आलेलो आहे. हा, कुणाचं थँक्यू ऐकायला नाही. मी भेटतो अण्णांना. नाही रडणार, प्रॉमिस. पण अण्णा, मला तुम्ही हवे आहात कायमचे. अण्णा, लवकर बरे व्हा. उठा आणि माझ्या पाठीशी उभे राहा. मी वाट पाहतोय अण्णा.
आजवर मी तुम्हाला फक्त निराशा दिली. आधी परिस्थितीने इच्छा मारल्या आणि अण्णा आता आपल्याला मिळून परिस्थितीवर मात करायची. हात धरलात ना माझा? असाच आयुष्यभर धरून ठेवा. माझ्या बरोबर राहा अण्णा. काय ना कसं काय बरं आहे ना? डॉक्टर काय म्हणतोय? अण्णा मला वाटलं तुम्ही विरारवरून थेट बँड्राला येणार. मध्येच काय हॉल्ट घेतलं तुम्ही? आता मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. तुम्हाला लिहायला आलोय मी. इथलं का जे काही काम असेल ना ते पटकन आटपून टाका. डॉक्टरला काय हवं नको ते बघा. चला मित्राकडे. डोळे का पाणावले तुमचे? काय अजून खूप गप्पा बाकी आहेत हो. अहो माझ्या मित्रांकडे तुमचं कौतुक करून करून थकलोय मी. त्यांना पण भेटायचंय तुम्हाला. काय आम्ही मित्र मित्र काही नवीन उपक्रम सुरू केलेत. त्यात सगळे तिथे गेल्यावर सांगेन तुम्हाला. बरंच बोलायचंय तुमच्याशी. म्हणजे सगळं घरी जाऊन. ते सुद्धा कसं सकाळ संध्याकाळ पाय मोकळे करत हो. काय आता या वेळेला जर आलात तर नुसतं घरात बसून भागणार नाही. माझ्या सोबत फिरावं लागेल. काय चालेल ना? हा हो हो असू. अरे आहोत ना आम्ही सगळे. तुम्हाला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. आता तुमची आपली माणसं आहेत तिथे सगळी. काय काळजी करू नका. चांगले ठणठणीत बरे होऊन येणार तुम्ही. हो मी काय म्हणते, अहो किती वेळ आता थांबायचं इथे? तुला निघावंसं वाटत असेल तर तू निघ. निघायचं तर आहेच. केतकर आलेत ना, मी निघाले तर परत काहीतरी बोलते. ऐका, मी निघाले की तुम्ही लगेच निघा. उगाच थांबू नका इथे. काकू खूप उशीर झाला. तुम्ही निघा आता. अगं पण काकू तसे आज काहीच होणार नाही. ऑपरेशन उद्या सकाळी आहे. आता काका अण्णांना बघून आले की तुम्ही निघालात तरी चालेल. बघा बघा अदिती सगळ्यांना घरी जायला सांगते तर आपल्याला सांगेल का बघा. काय हो, काय म्हणतायत अण्णा? कसे आहेत? त्यांना काही झालेलं नाहीये आणि त्यांची माणसं जवळ असताना त्यांना काही होणार नाही.
काय लवकर होतील बरे. कशी आहे तब्येत जय आता अण्णांची? उद्यापर्यंत काळजी घ्यायला सांगितले. मी काय म्हणते की आपण आहे ना ते सगळं नीट चेक करून घेतलं पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, उद्या ते अण्णांना वॉल बसवणार आहेत ना, तो आपण तपासून घेतला पाहिजे. म्हणजे एवढे पैसे खर्च करणार आहोत आपण, उगाच फसायला नको ना. काय बोलतेस काय तू? कसली फसवणूक? खरं हृदय तुमच्या समोर फिकं पडलं. ते वॉल्व काय करणार आहेत? हो नाही, म्हणजे ते आपलं आमच्या अण्णांना नंतर त्रास होऊ नये ना, म्हणून मी हे बोलते. आपल्याला त्यातलं काही कळत नसतं ना म्हणून. बरं अदिती, आता आपण काय करायचंय का? नाही म्हणजे अण्णांची बायपास आता उद्यावर गेलीये ना, म्हणजे सगळ्यांनी इथे थांबायची गरज आहे का? नाही ना. हा तेच म्हणते मी. आणि कसं आहे, मोठं हॉस्पिटल नाही, खूप जणांना असं थांबायला देणार नाहीत. यांचा नियम आहे खूप कडक. मग उगाच इथे गर्दी होईल ना, काय अर्थ आहे? नाही तर मी म्हणत होते की मी आणि अभि. काय मग आम्ही जाऊ सगळे? आम्ही थांबू का? थांबतो. त्यात काय एवढंसं? म्हणजे इतकी वर्ष अण्णांचं सगळं मीच करत आले ना एकटीने. हे काहीच नाहीये. पण आदिती जय आम्हाला थांबू देणार नाही. ऐकत नाहीत ना कधीच आमचं. मी सांगू का त्यांना? नको. नाही म्हणजे तुम्ही सांगायची काय गरज आहे? नको. मीच त्यांना सांगितलं असतं की तुम्ही थांबलात तरी मी पण थांबणार. पण चिनू, आमचा चिनू घरी एकटा आहे ना. म्हणजे आईकडे ठेवलंय मी त्याला, पण कसं आहे आता उद्या सकाळी त्याची शाळा डब्बा सगळं दप्तर भरायचंय आणि तसं लहान आहे ना तो आता, आणि माझ्या आईला काही सांभाळता येत नाही त्याला, हो की नाही? तर त्याच्यामुळे मग आम्हाला जायला, त्याला आठवण येते आमची खूप. आणि तुम्हाला म्हणून सांगते, अण्णांचा खूप लाडका आहे होतो. आम्ही त्याला काही कळू दिलं नाही अण्णांबद्दल. अहो जाऊ द्या त्यांना. ठीक आहे मग निघतो आम्ही. अदिती, हे बघ, अण्णांना अचानक काही झालं तर म्हणजे त्यांना आमची गरज लागली तर तू लगेच फोन कर. हा, आम्ही पटकन धावत पळत येऊ. तुम्ही दोघं उगाच जागरण करू नका. जमेल तेव्हा जरा आराम करा. हा, काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची. काका येते. हा, खूप बरं वाटलं तुम्ही अण्णांना बघायला आलात खरंच. काकू येते. चला चला. हो
अरविंद काका, तुम्ही सुद्धा निघा, उगाच उशीर नको आहे. चल ग, तुला टॅक्सीत बसवतो. काका, तुझ्या घरी जा, मी आज थांबणार आहे इथं. अण्णांचं ऑपरेशन झाल्याशिवाय मी काय आता हलत नाही इथून. माझं ठरलेलं आहे. हा, मी कोणाला विचारत नाहीये. अहो पण मग मी पण थांबते ना. नाही, मी काय म्हणते काकू, तुम्ही खरंच निघा, आम्ही सगळे आहोत तिथे. अगं अरविंद काका, तुम्हाला सुद्धा उशीर होत असेल ना, तुम्ही सुद्धा निघालात तरी चालेल. फक्त जाता जाता काकूंना प्लीज सोडू शकाल का? नाही, तू काळजी करू नकोस, मी सोडतो त्यांना. येते. चला, मी जरा अण्णांजवळ जाऊन बसतो. काय झालं? हा मेसेज. नवीन जॉबच्या अग्रीमेंटवर सही करायला बोलवलंय तुला. अरे, ती ही नवीन नोकरी एकदा जॉईन केलीस ना, सगळं ठीक होईल. मी ही नवीन नोकरी नाही करू शकत जय, कारण सरांनी अण्णांच्या ऑपरेशनसाठी पैसे दिले. त्यामुळे आता मलाही हा जॉब नाही सोडता येणार. काका काकू, आऊ, अविनाश सर, आपले अण्णा, या सगळ्यांना फसवत राहावं लागणार आता. आणि मग आपल्याला कितीही वाटलं नाही यातून बाहेर यावं, तरी आपण नाही येऊ शकत जय. खूप करतात रे ही माणसं आपल्यासाठी, पण आपण मात्र त्यांना इतकं फसवतोय ना. आधी ही नोकरी आपली गरज होती, पण आता हीच नोकरी टिकवण्यासाठी खोटं बोलणं ही आपली गरज झाली. ते मला खरंच भीती वाटते. अशाने ना आपल्याला खरंच जेव्हा गरज असेल ना, तेव्हा मात्र ही लोक आपल्या बरोबर नसतील रे. ती एवढा विचार नको करू सत्ता. आज मी आऊंना सांगायला निघाले होते खूप उत्साहात की आऊ, आय एम सॉरी, मी आता ही नोकरी नाही करू शकणार, कारण मला नवीन नोकरी मिळाली. प्लीज मला विचारू नका कुठे, पण मला जाऊ द्या इथून. पण ते बोलण्याआधीच मला फोन आला आणि एका क्षणात सगळं बदललं. प्रत्येक श्वासागणिक परिस्थिती बदलते, खरंय. अदिती, जय, आपण त्यांना फसवतोय
म्हणून हे असं घडत नाहीये ना? म्हणून आपल्या अण्णांना त्रास होतोय का रे? ती सांग ना यार. या खोट्यातून आपण कसं बाहेर पडणार आहोत? काय करायचंय आपण? ए तू रडू नकोस. आपली माणसं आपल्याला सोडून नाही जाणार कुठे. म्हणूनच तर आज अण्णांच्या बायपाससाठी पैशांची व्यवस्था झाली ना. आदिती, काका सुद्धा अण्णांसाठी थांबलेत ग इथे. ही आपली माणसं आहे आणि ती आपल्याला सोडून कुठेही जाणार नाहीत. काहीही झालं तरी. आणि अण्णांनाही काही होणार नाही. तू शांत हो आदिती.